हिंगोलीचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहण यांची नांदेड येथे बदली झाली असून श्रेणिक लोढा हे हिंगोलीचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। काही खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। हे खासदार खोक्यांसाठी आणि पैशांसाठी गेले असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंगोलीत केलाय। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे। पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। पूर्व माध्यमिक स्तरासाठी 30 जूनपर्यंत तर उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी 15 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। गुणवत्ता यादी अनुक्रमे 6 आणि 22 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे। औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 182 कोटी 83 लाख रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली असून प्रस्ताव शिखर समितीकडे सादर होणार आहे। औंढा नागनाथ येथे वस्तू संग्रहालय, दर्शन मंडप, सेल्फी पॉइंट, वाहनतळ आणि अन्य सुविधा उभारण्यास गती देण्याचे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 908 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून 181 शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने करण्याचे आवाहन करण्यात आले। संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुदान व बीज भांडवल योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागवण्यात आले। शासकीय योजनांतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना जलद कर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बँकांना दिले। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजप पदाधिकारी, संचालक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते।